लातूर महानगरपालिकेचा अंतिम टप्पा आता सुरू झालेला आहे। आपण आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवीदास काळे या ठिकाणचे प्रभागाचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार अतिशय सूक्ष्म पद्धतीने चालू आहे। लोकांचाही तितकाच चांगला प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचं दिसून येत आहे। ते भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस सरकार होतं ते उपमहापौर म्हणून त्यांनी या महानगरपालिकेत काम केले आणि भारतीय जनता पार्टीचे एक सच्चे कार्यकर्ते नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आपल्यासोबत भाऊ आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, काय सांगाल, काय परिस्थिती आहे एकंदरीत प्रभागाची? प्रभागामध्ये मला या इथल्या प्रभागातल्या लोकांचा खूप भारतीय जनता पार्टी म्हणून आणि वैयक्तिक आमच्यासाठी त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत खूप भक्कमपणे आमच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रभाग 1 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 सीट निवडून येणार आहेत। त्याच्यामध्ये मला कसली शंका वाटत नाही। कुठली विकासाचे मुद्दे घेऊन आपण जात आहात जनतेमध्ये? तसं पाहायला गेलं तर प्रभाग 1 म्हणजे हा गाव भाग आहे आणि गाव भागातले विषय आम्हाला अतिशय इथं आमचा जन्म गेल्यामुळं कुठले विषय अडचणीचे आहेत गाव भागातले आम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळं गाव भागातले प्रामुख्यानं जो विषय आहे पाईपलाईनचा विषय आहे, गाव भागामध्ये घाण पाणी येण्याचा विषय आहे, तो विषय आम्ही क्लिअर करणार आहोत। काही भागातला अर्ध्या भागातला आम्ही व्यंकटेश नगरच्या भागामधला क्लिअर केलेला आहे, पण गाव भागात काही तो विषय आहे, तो एक विषय आहे। आणि गाव भागामध्ये प्रामुख्याने देवस्थान आहेत त्याची डेव्हलपमेंट करणं हा आमचा प्रमुख फोकस आहे। गाव भागामध्ये रस्ते लहान आहेत, पण त्याला कशा पद्धतीनं लोकांच्या सोयीचं होईल याच्यासाठी रोड नाल्या करणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा विषय आम्ही पुढे घेऊन चालतोय। आपण सुद्धा उपमहापौर राहिलेले आहात, आपल्याला महानगरपालिकेच्या कामाचं अतिशय जवळून पाहता आलं। नेमकी अशी कुठली कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून करावी लागतात आणि ते प्रामुख्याने आपण करणार आहात? नाही, शहराचाच विचार म्हणत असाल तर आम्ही 2.5 वर्षाची सत्ता ज्या वेळेला लातूरकरांनी भारतीय जनता पार्टीला दिली होती त्यावेळेला काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये जी कामं 30-40 वर्ष झाली नव्हती ती कामं आम्ही 2.5 वर्षामध्ये करण्याचं काम पूर्ण केलंय आणि ते लातूरनी पाहिलंय। ती कामं चालू करतो असं नाही तर आम्ही चालू करून संपवले कामं। कुठली कामं केली? मग लातूरमध्ये तीव्र प्रश्न होता लिंगायत स्मशानभूमीचा, तो आम्ही मार्गी लावला। लातूरमध्ये खऱ्या अर्थानं शौचालय मुताऱ्या सुद्धा नव्हत्या लोकांसाठी बाजारात गेलं तर, पण ते सुद्धा आम्ही अगदी 2.5 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण लातूरमध्ये शौचालय मुताऱ्या करण्याचं काम केलं। मुस्लिम समाजाचा शादीखान्याचा विषय, विधानसभा आली की नारळ फोडायचं, असे अनेक वर्ष गेले पण त्यांनी ते करू शकले नाहीत, पण आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये भव्य दिव्य शादीखाना लातूरकरांच्या मुस्लिम समाजाला दिला। नाट्यगृह, हे शहर सांस्कृतिक शहर आहे, कलावंताचं शहर आहे, पण इथं नाट्यगृह असावं ही कल्पनाही कधी त्यांना सुचली नाही। आम्ही कलेक्टर ऑफिसला च्या बाजूला एक मोठं भव्य दिव्य नाट्यगृह करतोय, ते काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आणि लातूरचा प्रश्न सगळ्यात भेडसावणारा प्रश्न होता तो अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाईपलाईनचा। ह्याच्यासाठी भरभरून निधी देवेंद्रजीच्या माध्यमातून लातूर महापालिकेला मिळाला। त्याच्यापैकी 300 कोटी 350 कोटी रुपये महापालिकेत येऊन पडले आणि त्याची कामं शहरभरामध्ये चालू पण आहेत। येत्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या इलेक्शन जेव्हा येतील त्यावेळेला लातूर शहरामध्ये उघड्या नाल्या दिसणार नाहीत। पाईपलाईन सगळी व्यवस्थित होईल आणि लातूरकरांना दररोज पाणी मिळेल ही व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। लातूरचा दुसरा प्रश्न असा आहे की लातूरकरांना ट्रॅफिकला खूप तोंड द्यावं लागते आणि तो विषय आम्ही फोकस करून लातूरमध्ये मतं मागतोय। लातूरच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही एखादा चौक पास करायचं झालं तर तासभर वाट बघावी लागते, ती परिस्थिती आम्ही बदलणार आहोत आणि लातूरकरांना जगणं सुकर होईल याच्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही प्रयत्न करणार। सध्या लातूरात गुन्हेगारी वाढते असं आपल्याला वाटतंय? नाही, काही प्रमाणामध्ये अशा घटना लातूरमध्ये होत आहेत, त्याच्यासाठी तोही विषय आम्ही फोकस केलेला आहे। संपूर्ण लातूर शहर आम्ही कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामधून व्यापाऱ्यांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा हा प्रमुख मुद्दा, ट्रॅफिकचा मुद्दा, पाण्याचा मुद्दा आणि सुरक्षेचा मुद्दा घेऊनच आम्ही लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पुढे आलेलो। आपलं लातूर हे शिक्षणाचा हब मानलं जाते, या ठिकाणी बाहेरून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा आपल्या डोक्यामध्ये आहे?
नाही, आम्ही अनेक वेळा तो विषय हातावर घेतला. त्या भागामध्ये पोलीस चौकी बनवणं, त्या विद्यार्थ्यांची संरक्षण करणं, या विषयाला आम्ही आणि आता त्याच्या पुढे जाऊन आणखी त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल, येणाऱ्या लोकांना गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांना असेल, त्यांच्या पालकांना असेल, त्याच्यासाठी विशेष काही वेगळं आम्ही काम करण्याचं काम करणार आहोत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे असं सांगतायत की माझ्या काळामध्ये सिटी बसचा विषय झाला, अशी अनेक कामं ते सांगतायत. आपल्या काळामध्ये अशी कुठली कामं झाली की लोकांना त्याचा फायदा झाला? साहेब, एवढं मोठं लातूर शहर आहे. आम्ही सत्तेमध्ये आल्या आल्या काँग्रेसच्या काळामध्ये कचऱ्याचे ढीग लातूरमध्ये दिसत होते. आम्ही सत्तेत आल्या आल्या कचऱ्याचे टेंडर मार्गी लावलं आणि ते स्वच्छतेचा विषय हाती घेतला. आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक कामं केले, जसं की नाट्यगृहाचा विषय आहे, पाईपलाईन, हे बजेट आणण्याचं काम, ड्रेनेज आणि याच्यासाठी ते देवेंद्रजीच्या माध्यमातून आम्ही 2.5 वर्षाच्या काळात आणलं. कधीच मुख्यमंत्री असताना सुद्धा 10 वर्ष कधीच एवढं बजेट लातूर महापालिकेला मिळालेलं नव्हतं. ट्रॅफिकचे विषय आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. लिंगायत स्मशानभूमी आम्ही आणली, तयार करून दिली लोकांना, शादीखाना करून दिला. म्हणजे हे काम सर्व भारतीय जनता पार्टीनं केलेले आहेत. 2.5 वर्षानंतर आमची सत्ता गेल्यानंतर ही कामं सुद्धा पेंडिंग पडली. पण आता आम्ही सत्तेत येणार आहोत आणि हीच कामं पुढं पूर्णत्वाला नेणार आहोत. लाडकी बहीण योजना या योजनेने विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात भरघोस असा प्रतिसाद दिला. आता तोच प्रतिसाद या महानगरपालिकेत लाडक्या बहिणीचा राहील? 100% हे जाणीव आहे आमच्या लाडक्या बहिणींना की खऱ्या अर्थानं सगळ्यांचा विचार करणारा पक्ष, सर्वसामान्याचा विचार करणारा पक्ष हा म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून आम्हाला लाडक्या बहिणींचा पूर्ण सपोर्ट ज्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी दिला विधानसभेला, लोकसभेला, त्याच पद्धतीनं हा विषय महापालिकेत सुद्धा आम्हाला परिणाम करणार. 15 तारखेला मतदान आहे. एकंदरीत आता प्रचाराचा शेवटचा टप्पा आलेला आहे. मतदारांना काय आवाहन करणार आहात? मी मतदारांना एकमेव एवढंच आवाहन करू इच्छितो की हे काँग्रेसची लबाड लोक चुकीचा नेरेटिव्ह सेट करणं, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी चुकीचं चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अफवा तर लोकांना एवढीच विनंती करणार आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचे सर्व नेते, आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील, संभाजीभैया पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यूजी पवार असतील, रमेश अप्पा कराड असतील, हे सर्व आमदार आणि लातूरचे सर्व आमचे बसवराज पाटील असतील, जिल्हा अध्यक्ष अजित पाटील असतील, हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मिळून अतिशय एका मनाने एक लातूरच्या विकासासाठी पुढे जात आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी गैरसमज पसरवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून ठरवून केलं जातंय. अशा भूलतापांना बळी नका पडू, एवढंच यावेळेला लातूरकरांना आवाहन करायचं. बहुत शेवटचा प्रश्न. काँग्रेसची लोक असं म्हणतात की आपल्याकडे आश्वासक चेहरा नसल्यामुळं आपण शहरामध्ये फक्त कमळच लावताय. साहेब, आमच्या लातूर सारखा आश्वासक चेहरा भाजप सारखा ह्या काँग्रेसवाल्यांकडेच नाही. आम्ही देशमुखाच्या चेहऱ्याला बघण्याचं काही कारण नाही. 15 म्हणजे निवडून यायचं आणि जायचं. या लोकांनी आमची कामं केलेली उद्घाटन करण्याचं सपाटा यांनी लावलंय. आमचा आश्वासक चेहरा आहे नरेंद्रभाई मोदी, आमचा आश्वासक चेहरा आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणि या ठिकाणी आमचे संभाजीराव पाटील असतील, अर्चनाताई असतील, हे सर्व ही पार्टी कार्यकर्त्यांची आहे. ही नेत्यांची पार्टी नाही. एक नेत्याचा चेहरा लावायचा आणि मतं मागायचे. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अभिमन्यूजी पवार असतील, कराड साहेब असतील, हे सर्व आश्वासक चेहरे आहेत. या लातूर जिल्ह्याचा विकास याच नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे. 50 वर्ष काँग्रेसची सत्ता असलेला जिल्हा पण आम्ही मागच्या वेळेला संपूर्ण भाजपमय केलेला आहे, हे लोकांना दिसतंय. आणि हेच आश्वासक चेहरे आहेत. त्याच्यामुळे आमचं कमळ तर आमचं चिन्ह आहे. आम्ही कमळ तर लावणारच, ह्याच्यामध्ये काही ह्या लोकांकडे चेहरा नाही ऍक्च्युली. म्हणून ह्या लोकांचे असे नेरेटिव्ह पसरवण्याचं काम चुकीच्या माध्यमातून होतं, हे यावेळेला मी लातूरकरांना सांगतो. एकट्या अमित देशमुखांना एवढी सगळे लोक रोखण्यासाठी लातूरमध्ये आलेत असा सुद्धा प्रचार करण्यात येतो. नाही, हे लोक कुणी म्हणजे आम्ही बघा, आमची ही रचना असते. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेसला यावेळेला अनेक प्रभागामध्ये उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. 11th आवरला कुणाला तरी घ्यायचं आणि तिकीट द्यायचं काम केलं. आणि हे लोक आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र येऊन काम करतायत. त्याच्यामुळे बाहेरून येण्याचा विषय नाही. आमची ही रचना आहे. आम्ही आमचा एखादा वार्डाचा जरी विषय असला, विधानसभेचा असला, तरी
प्रदेशाहून आमच्याकडे नेते येतात काम करायला, कार्यकर्ता म्हणून काम करतात, मंत्री असलेले लोक सुद्धा बूथवर काम करतात. ही आमची भाजपची रचना आहे. ह्याच्यामध्ये बाहेरून आणले असं म्हणण्याचं काही कारण नाही. ठीक. एकंदरीत आपण पाहिले की प्रभाग क्रमांक 1 चे जे उमेदवार आहेत देवीदास काळे यांनी अतिशय सविस्तरपणे या प्रभागाचा जो प्रश्न आहे आणि केलेली कामाची मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.